नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 15 जून 2025। राज्यामध्ये आज 15, 16, 17, 18 दररोज वेगवेगळ्या भागात सरी येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे, तुम्ही काय करा की जमिनीत पेरणीची तयारी करा। जमिनीत 1 फूट असेल तर तुम्ही पेरणीची तयारी करू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सरी चालू राहणार आहेत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एखाद्या पाऊस पडणार नाही, पण भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे। एकदम पाऊस काय उघडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप शेतकऱ्यांचे फोन येईल तर पेरणी करावं का नाही, तर मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतात कुदळ घेऊन जा। जमिनीमध्ये 1 फूट असेल तर तुम्ही पेरल्याच्या नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या। पेरू शकता, पाऊस तर येणार आहे, पावसाचं काम करतं। एकदम पाऊस असा उघडणार नाही, पण भाग बदलत पडणार, ते सरी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज 15 जून पासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, वारं सुटणार आहे। माझी शेतकऱ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका, आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका, पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका, मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका, लोखंडी पोलच्या बाजूला उभा राहू नका। या भागावर जास्त विजा चमकत्यात आणि पडतात देखील, म्हणून माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडायला लागल्या, आपला जो मजूर आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव। असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं। कालच आमच्या बाजूला डासाळा 13 किलोमीटर आहे, तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजा कडकडू लागल्या, म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर वीज पडली, ती मुलगी दगावली। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका, वाटल्यास घर जवळ करा आणि स्वतःचा जीव वाचवा। 15 मे ते 30 मे दरम्यान समजा हे वांजोळ गाव आहे, याच्या बाजूला मंठा आहे बघा, तर वांजोळ्याला पाऊस पडला 15 मे ते 30 मे दरम्यान पुनर्वसनावर, आणि तिकडे जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज येत आहे, पण त्या गावाला जातच नाही, अशी परिस्थिती दरवर्षी होते। म्हणून तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचं, 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना, त्या गावाला जास्तच पडणार, आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दरवेळेस सोडून देणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं। मग तुम्हाला फक्त मोजकाच पाऊस पडतो। मग तुम्हाला पाऊस कधी येणार, तर तुम्हाला 20 सप्टेंबर नंतर जास्त पाऊस पडतो, भाग बदलून पाऊस आल्याच्या नंतर, म्हणून हे लक्षात घ्यायचं। अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल। धन्यवाद।